मोठ्या मोठ्या महाराजांनी केलेलं आहे. कुंकू असं चोळत चोळत त्या कुंकातून तुम्हाला बुक्का बाहेर पडताना दिसतो. बुक्का माहिती आहे? बुक्का म्हणजे काळ्या रंगाचा असतो. विठ्ठलाच्या दर्शनाला गेल्यानंतर ते बुक्का लावतात असा काळ्या रंगाचा. अबीर गुलाल या गाण्यामध्ये सुद्धा तो बुक्क्याचं वर्णन आलेलं आहे. तर बुक्का म्हणजे काळ्या रंगाचा असतो की जो कपाळाला लावला जातो. तर हा बुक्का कसा तयार होतो? तर एक छोटासा प्रयोग आहे. कसा आहे बघा. तुझी काय समस्या आहे? स्वतःच्या पायावर उभी राहणार, खूप मोठी होणार, आणि मला तर या भारताचं भावी नेतृत्व तुझ्यामध्ये दिसतंय. बाबा पोरं काय म्हणतायत की पायावर उभाच आहे म्हणतायत. 2 पायावरच आहे म्हणतायत. 2 पायावर उभं राहणं, हा टेबल सुद्धा 2-4 पायावर उभा आहे. याला पायावर उभं राहणं म्हणत नाही. स्वतःच्या ताकदीने, स्वतःच्या मनगटीने स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं म्हणजे 2 पायावर उभं राहणं. आणि हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा तुम्ही या चमत्कारी बाबाला बाबाला शरण याल. 2 पदार्थ एकत्र मिसळले की काय होऊ शकतं हे मी तुम्हाला अगोदर सांगितलंय. पण इथं लाल रंगाचं जे कुंकू आहे ते काळ्या रंगाचं बुक्का बनतं. बुक्का का बनतं तर त्याच्या पाठीमागं एक वैज्ञानिक कारण आहे. खरं तर चुना, किंवा तुम्ही जर पांढऱ्या रंगाचा चुना घेतला किंवा निर्माही घेतला, अल्कली, काळ्या रंगाचा बुक्का बनतो. जय महाकाली, तेजला दाखवा. जय कालभैरव. विद्यार्थी मित्रांनो, करत असणार जेव्हा कुंकाबरोबर मिक्स होते, ऍसिड आणि अल्कली यांची रासायनिक अभिक्रिया होते. ज्यावेळेला आपण भांड्यामध्ये भाजी करतो किंवा कोणती भाजी फोडणी देतो, त्यानंतर भांडी घासतो, तर भांडी जेव्हा घासतो तेव्हा तो जो निरमा वापरतो किंवा लिक्विड वापरतो तर ती अल्कली असते. अल्कली आणि त्या भांड्यामध्ये तयार झालेलं ऍसिड याचं न्यूट्रलायझेशन होतं. जेव्हा पोटामध्ये, छातीमध्ये ऍसिडिटी होते तेव्हा आपण कपभर दूध पितो किंवा इनो पितो. तर इनो ही अल्कली आहे. अल्कलीचा संमिश्र जर ऍसिड बरोबर झालं मिश्रण तर ते न्यूट्रलायझेशन होतं. त्याप्रमाणे ही प्रक्रिया झालेली आहे.